रामराम मंडळी, जय शिवराय. तर आज आलो आहे आपण पुणे शहरातील प्रसिद्ध सारसबाग येथे. तर सारसबाग हे महालक्ष्मी मंदिराजवळ पर्वती टेकडीच्या पायथ्याशीच बाग आहे. स्वारगेट जोडून 1-1.5 किलोमीटर अंतरावरच ही बाग आहे. आतमध्ये आल्यावर इथे बघू शकता 2 बाजूंनी पायऱ्या आहे. या बाजूने पण उतरू शकतात आणि पुढच्या बाजूने पण उतरू शकतात. मधात ते गणपती मंदिर आहे. इथे ही मुलं उभे, इथं भेळ पण चांगली भेटते, ती पण तुम्ही ट्राय करू शकता. तर चला आता गणपती मंदिर बघूया. तर बघू शकता तुम्ही मंदिर. तर हे मंदिर श्री सिद्धिविनायक गजाननाचे मंदिर आहे. या मंदिराची स्थापना श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी सन 1784 साली एका तलावाच्या बेटावर एक छोटंसं मंदिर बांधून केली होती. तर तलावाजवळ मंदिर आहे, त्यामुळे याला तळ्यातला गणपतीसुद्धा म्हणतात. दर्शन करून घेतले. ते बघा आता बाजूनं मंदिर कसं दिसते, सुंदर सुंदर असं मंदिर आणि याच्या बाजूनच खाली बाग आहे. बघू शकता वरतून ते तिथं हिरवं तलाव, खालच्या बाजूनं तलाव आहे. तर खाली जाऊन बघू आपण थोड्या वेळानं. तर आता चाललो आपण खालच्या बाजूनं इथं उतरून बाग बघू कशी आहे. तर तो आपण सारसबागचा इतिहास जाणून घेऊ. का सारसबागचं नाव पडलं, कोणी स्थापन केलं, त्याबद्दल थोडं आपण जाणून घेऊ. तर सारसबाग ही आहे पर्वतीच्या पायथ्याशी. तर यांना आहे पेशव्यांचा एक इतिहास. तर श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीत त्या पर्वतीच्या पायथ्याशी सन 1750 साली आंबील ओढ्याच्या सीमेवर एक कृत्रिम तलाव तयार करण्यात आला. त्याचं काम सुरू झालं 1750 आणि पूर्ण झालं 1753. या काला 3 वर्ष त्याचं काम चाललं. मंदिर तर या तलावाचं एकूण क्षेत्रफळ जवळपास 25 एकराचं होतं आणि त्या तलावाचा उपयोग नौकाविहारासाठी करत होते. त्या टाईममध्ये जेव्हा सारसबाग तयार केली, त्या टाईममध्ये त्या बागेमध्ये सारस पक्षी सोडला गेलेला होता. जेव्हा तलावाचं खोदकाम सुरू होतं तेव्हा अंदाजे 25,000 चौरस फूट बेट तयार करून त्यात मंदिर व बगीच्यासाठी जागा राखून ठेवण्यात आली होती. त्यानंतर त्या बेटावर सुंदर बाग तयार करण्यात आली. तर हे तलाव मराठ्यांचं गुप्त भेटींचं एक केंद्र होतं. तिथे त्या काळात लष्करी डावपेचांवर चर्चा करत असत. नंतर श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी सन 1784 साली तलावावर एक छोटंसं मंदिर बांधलं आणि तिथं आराध्य दैवत श्री सिद्धिविनायक गजाननाची स्थापना केली. तर श्री सवाई माधवराव पेशवे यांनी सारसबाग असं नाव ठेवलं. तर इथं सुंदर असं लिहिलेलं आहे बघा रस्त्यावरती, बिलीव्ह इन युअर ड्रीम्स. तर आता बघूया इथल्या तळ्यातल्या फिश. सारसबागबद्दल आणखी सांगायचं झाल्यास या बागेमध्ये मुंबई पुणे मुंबई या चित्रपटाची शूटिंगसुद्धा झालेली आहे.
तर बघू शकता तुम्ही इथून वरच्या बाजूनं मंदिर आहे आणि खाली एक तलाव आहे. या साईडनं आलेलो आपण, इकडून या रस्त्याने आलेलो आपण. इथं वरती मंदिर आहे. चला मंदिराच्या साईडला जाऊ आता, मागच्या साईडला. तर या साईडनं आलेलो आपण. तर समोर जाऊ त्या साईडने. त्या साईडनं तसं समोरून वळले की एक्झिट गेट आहे. बघू शकता त्या साईडकडून आलेलो. आता समोर आलो आपण मागच्या इकडे एक्झिट. चला इकडून. आता एक्झिट गेट आहे. समोर एक्झिट गेट आहे ती. इथं फुलं मस्त आहेत कमळाची. या साईडला पण बसायला वगैरे आहेत. तर नक्की भेट देऊ शकता तुम्ही. तुमच्या मित्रासोबत फॅमिलीसोबत येऊ शकता. चतुर्थीच्या दिवशी मंदिरात खूप गर्दी असते. ते एक्झिट गेट आहे, त्या साईडनं आपण एंट्री केली होती. तेच एक्झिट गेट आहे. कमळाचे फुलं बघा. कमळाचे फुलं बघा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. थँक यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब द व्हिडिओ.